आणि आता मुंबई पुणे रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। खंडाळा घाटात दरड कोसळली आहे, त्यामुळे डेक्कन क्वीनसह 22 गाड्या आठवड्यासाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत। सध्या तिथे ढिगारा उपसण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। महत्त्वाची बातमी आहे, जे मुंबई पुणे रेल्वे प्रवास करतात त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। खंडाळा घाटामध्ये दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे डेक्कन क्वीनसह 22 गाड्या या आठवड्यासाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत। सध्या हा ढिगार काढण्याचं काम सुरू आहे, उपसण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। तर कुठल्या गाड्या एक्सप्रेस रद्द झाल्यात आपण पाहूया। डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस, सोबतच डेक्कन एक्सप्रेस, कर्नाटक एक्सप्रेस, चेन्नई मेल, इंदूर एक्सप्रेस, हैदराबाद एक्सप्रेस, अजमेर एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्यात। यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची मधून। पुण्यात 8 दिवसानंतर पावसानं विश्रांती घेतली आहे। 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान पुण्यात जोरदार पाऊस झालाय। तर 8 दिवसात 270 ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्यात, तर 10 ठिकाणी धोकादायक भिंत कोसळली आहे। मुसळधार पावसामुळे लोणावळा सेक्शन मधल्या खंडाळा ते मंकी हिल दरम्यान दरड कोसळली, त्यामुळे तातडीनं दोन्ही मार्गावरच्या एक्सप्रेस या बंद करण्यात आल्यात। तर पुढच्या आठवडाभर डेक्कन क्वीनसह 22 प्रमुख एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा मोठा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय। 10 जुलैपासून 17 जुलैपर्यंत एक्सप्रेस बंद राहतील। पुण्याच्या खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात, त्यामुळे माळीणजवळचं काळवाडी क्रमांक 1 आणि काळवाडी क्रमांक 2 या गावांचा संपर्क तुटलाय। तर अनेक शेतकऱ्यांच्या भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। उत्तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय। या पावसामुळे कुकडी पाटबंधारे प्रकल्पातल्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे। कुकडी धरण साखळीतल्या 8ही धरणांचा एकूण पाणीसाठा आता सरासरी 50% पोहोचलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी इथे काल इमारत कोसळली होती आणि अद्याप या ठिकाणी बचाव कार्य हे सुरूच आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा अद्याप शोध लागलेला नाहीये, त्यामुळे त्यांच्यासाठी बचाव कार्य सुरूच असून इमारतीला मध्यभागी तडे गेलेत, त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत।